1.1 An Astrologer's Day, Part 5. In the previous lecture, we learned that an astrologer client and argument in the both of them about packed money client's question and astrologer's answer. And astrologers gives some information to the client his traveling history. So today we learn page number 6. Why should I leave home again? मी पुन्हा घर का सोडू नये असा प्रश्न त्या क्लायंटनं ॲस्ट्रॉलॉगरला केला. द ऑदर सेड रिफ्लेक्टिव्हली अगदी स्पष्टपणे विचारपूर्वक तो त्या ॲस्ट्रॉलॉगरला म्हणाला, वाय शुड आय लिव्ह होम अगेन? आय वॉज ओनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि त्यावर हा क्लायंट आणि काय बोलू लागलेला आहे, मी आत्ताच जात आहे आणि नंतर त्याला शोधणार आहे आणि जर मी त्याला भेटलो तर मात्र त्याचं काही खरं नाही. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट. मी आत्ताच जाणार आहे आणि जर का आय मेट हिम, तो व्यक्ती जर का मला भेटला तर टू चोक आउट हिज लाईफ. चोक आउट मीन्स मारणे, गळा दाबणे. तर मात्र मी त्याचा गळा दाबून त्याचा प्राण घेणार आहे. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली सॉरोफुली, दुःखानं, त्रासानं, पश्चातापानं त्या ॲस्ट्रॉलॉगरनं मात्र आपली मान हलवली. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. तो माझ्या हातून सुटला. आय होप ॲट लिस्ट ही डायड ॲज ही डिझर्व. मी आशा करतो की शेवटी तो मरण पावला तो त्याच लायकीचा होता. एस सेड द ॲस्ट्रॉलॉगर. हो, भविष्यकार म्हणाला. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. आणि भविष्यकारच काय सांगू लागलेला आहे, ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. लॉरी मीन्स मोठी माल वाहतूक करणारी गाडी. अशा मोठ्या जड गाडीखाली कदाचित तो सापडला असेल. द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. ग्रॅटिफाईड समाधान. आणि ज्योतिषाचं हे वाक्य ऐकून तो क्लायंट समाधानी झाला. ते ऐकून त्याला समाधान वाटलं. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाइम द ॲस्ट्रॉलॉगर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आणि हळूहळू सगळीकडे अंधार पसरू लागलेला होता. द प्लेस वॉज अ डेझर्टेड मीन्स निर्जन. त्या ठिकाणी कुणीही नव्हतं. सगळे लोक आपल्या आपल्या घरी निघून गेलेले होते. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाइम द ॲस्ट्रॉलॉगर पिक्ड अप हिज आर्टिकल साहित्य. आणि भविष्यकारही आपले साहित्य उचलून ते बॅगमध्ये भरेपर्यंत त्या तयारीला लागलेला होता. अँड पुट देम इन टू हिज बॅग. त्यानं देखील आपली बॅग भरून घेतली. द ग्रीन शेफ्ट वॉज ऑल्सो गॉन. आणि हिरवा प्रकाश झोत सुद्धा त्या जागेला अंधारात व शांततेत सोडून निघून गेलेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. म्हणजे त्या ठिकाणी जो ग्रीन असा अंधुकसा प्रकाश होता तो सुद्धा आता त्या ठिकाणाहून निघून गेलेला होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि तो अनोळखी व्यक्ती सुद्धा भविष्यकाराला त्या ठिकाणी गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉगर अ हँडफुल ऑफ अ कॉइन्स. त्या भविष्यकाराला मूठ भरून पैसे देऊन, नाणे देऊन, कॉइन्स देऊन तोही त्या ठिकाणाहून अंधारातून निघून गेला. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रॉलॉगर रिच्ड होम. मिडनाईट मध्यरात्र. जेव्हा हा भविष्यकार घरी पोहोचला तेव्हा जवळपास मध्यरात्र झालेली होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर. आणि त्याची पत्नी दरवाजाजवळच त्याची प्रतीक्षा करत बसलेली होती, वाट पाहत होती. अँड डिमांडेड अँड एक्सप्लेनेशन. आणि तो आल्यावर तिने स्पष्टीकरण मागितले आणि आपली काही डिमांड होती ती मागायला सुरुवात केली. डिमांडेड मागणी केली. ही फ्लंग द कॉइन्स ॲट हर. त्याने तिच्याकडे ते पैसे फ्लंग केले. फ्लंग मीन्स टू थ्रो आउट, फेकणे. त्याने तिच्याकडे पैसे फेकले आणि म्हणाला, काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. हे पैसे घे आणि सगळे मोज. एकाच व्यक्तीने हे दिले आहेत. 12 अँड अ हाफ अनाज शी सेड काउंटिंग. तिने ते पैसे मोजले आणि काय म्हणाली, फक्त 12.5 आणे आहेत. ती मोजत मोजतच म्हणाली. शी वॉज ओव्हरजॉयड. ओव्हरजॉयड खूप आनंद होणं, अत्यानंद होणं. तिला खूप अत्यानंद झालेला होता. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. जॅगरी गूळ. मी उद्याच गूळ आणि खोबरं विकत घेऊ शकते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. हर मीन्स हिअर ॲस्ट्रॉलॉगर्स डॉटर. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर अ स्वीट. आणि ती म्हणाली की अनेक दिवसांपासून आपली मुलगी मिठाई, स्वीट मागत आहे. मी तिच्यासाठी काहीतरी छानसा खाऊ तयार करेन. द स्वाईन्स हॅड चीटेड मी. आणि स्वाईन मीन्स तिरस्करणीय व्यक्ती. चीटेड फसवणे. द स्वाईन हॅज चीटेड मी म्हणजे त्या भामट्या व्यक्तीने मला फसवलेलं आहे. ही प्रॉमिस्ड मी रुपीज.
₹1 देण्याचं त्यानं मला कबूल केलेलं होतं, सेड द ॲस्ट्रॉलॉगर. तो आपल्या पत्नीला म्हणाला. शी लुक्ड अप ॲट हिम. तो ज्यावेळी बोलला त्यावेळी त्याची पत्नी त्याच्याकडे पाहू लागली. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग? आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर तिनं त्याचा चेहरा काहीतरी चिंताग्रस्त दिसतोय, हा ॲस्ट्रॉलॉगर कोणत्या तरी काळजीत आहे, हे तिच्या लक्षात आलं. आणि शी लुक्ड अप ॲट हिम. तिनं त्याच्याकडे पाहिलं. यू लुक वरीड. तुम्ही चिंतेत दिसताय. व्हॉट इज अ रॉंग? नक्की काय झालंय? असं तिनं त्याला विचारलं. वेन शी आस्क्ड हिम, You look now worried, and what is wrong? An astrologer replied, Nothing. नाही, काहीही झालेलं नाही. After dinner, sitting on a pile means a string cot, bed. आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर त्या कॉटवर बसलेला असताना ही टोल्ड हर. तो ॲस्ट्रॉलॉगर त्याच्या पत्नीला सांगू लागला. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तो काय सांगू लागला, तुला माहीत आहे का, तर आज माझ्या डोक्यावरून खूप मोठा भार, खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मी बऱ्याच वर्षांपासून विचार करत होतो की माझ्या हातून ब्लड ऑफ मॅन मीन्स ब्लड ऑफ मॅन खून झालेला असणं, माझ्या हातून एका व्यक्तीचा खून झाला आहे. दॅट वॉज अ रिझन. आणि हेच कारण आहे कशाचं, आय रॅन अवे फ्रॉम होम, की मी घरातून पळून आलेलो आहे. मी माझं गाव, माझं घर सोडून आलेलो आहे. सेटल्ड हिअर, या ठिकाणी येऊन मी सेटल झालेलो आहे, स्थिर झालेलो आहे. अँड मॅरीड यू, आणि तुझ्याबरोबर मी लग्न केलेलं आहे. ही इज अ लाईव्ह, आणि तो व्यक्ती जिवंत आहे. अशी सगळी काही स्टोरी त्या ॲस्ट्रॉलॉगरनं आपल्या पत्नीला सांगितली. शी गास्प, यू ट्राईड टू किल हिम. गाप मीन्स, आणि ते ऐकल्यानंतर मात्र त्याच्या पत्नीने गास्प केलं. गाप मीन सुटकेचा निश्वास सोडणं, की हां ठीक आहे, म्हणजे आपण यामध्ये बाहेर पडलेल्या या संकटामधून आपण वाचलेलो आहोत. शी गास्प, यू ट्राईड टू किल हिम. तिने सुटकेचा श्वास सोडला. तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी ती त्याला म्हणाली. येस, रिप्लायड द ॲन ॲस्ट्रॉलॉगर. आणि ॲस्ट्रॉलॉगर काय म्हणालेलं आहे, हो. इन अवर विलेज, हो आमच्या गावात. व्हेन आय वॉज सिली यंगस्टर. सिली यंगस्टर, मूर्ख मुलांचा समूह, सगळे मूर्ख असणारे, खोडकर असणारा असा तरुण वर्ग. व्हेन आय वॉज अ सिली यंगस्टर, वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड कॉरल्ड बॅडली वन डे. आणि मग तो गावाकडची त्यावेळची स्टोरी तो आपल्या पत्नीला सांगू लागला. हो, आमच्या गावात जेव्हा आम्ही खोडकर तरुण होतो, आम्ही ड्रँक करायचो, दारू प्यायचो, देन गॅम्बल्ड, जुगार खेळायचो, पत्ते खेळायचो, अँड कॉरल्ड बॅडली वन डे, आणि एका दिवशी आमच्यात जोरदार भांडण झालं. वाय थिंक ऑफ इट नाव. आता त्याचा कशाला विचार करा. टाइम टू स्लीप, झोपण्याची वेळ झालेली आहे. ही सेड, तो म्हणाला. यॉविंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पायल. आणि तो आपल्या पत्नीशी बोलत बोलतच यॉविंग मीन्स जांभई देणे, आळस देणे, आळस देत देतच तो आपल्या कॉटवर झोपला. 1.1 An Astrologer's Day. The main character in this story is an astrologer who spent his early life in a village but later shifted to a town. The astrologer's forefather were farmer, but he could not continue the same occupation. He had to leave home and shift to a town. Why he left his village is a suspense which gets cleared in the end of this story. Knowledge of human psychology. He surprised his clients and customers. There is now suspense open in the end of the story. All of you listen now. An Astrologer's Day lesson. All of you learn in 5 parts. All of you completed our lesson. Then you see the story and solve some brainstorming questions. Thank you.